आणि गेल्या 26 वर्षापासून हे दौडचं आता इथं चालू आहे। दसऱ्यानिमित्त भेडे गुरुजींच्या आदेशानुसार सर्वत्र दौड भरवली जाते। तर ही सध्याला हिंदूंना जागृत करणारी दौड आहे व ही काळाची गरज आहे। कारण सध्याला भारतावर होणारे परप्रांतीय अटॅक असतील किंवा धर्मावरच्या आपल्या अटॅक असतील, त्यासाठी जनजागृती करण्यासाठी ही दौड अत्यंत गरजेची आहे। हिंदू समाजाला सकाळी लवकर उठून जो कायम 8-9 वाजता उठतो, तो या दौडच्या निमित्तानं कमीत कमी 4 वाजता तरी उठतोच व हा गुरुजींनी पायंडा घालून दिलेला आहे, तो आम्ही सर्वजण या दौडच्या अनुसार पाळत आहोत। तर सर्व हिंदूंना मी हीच विनंती करतो की सर्वजण असेच जास्तीत जास्त संख्येने दौडमध्ये सहभागी व्हावेत। आपल्या लहान मुलांना लहानपणापासूनच या दौडमध्ये सहभागी होण्यासाठी आपण पुरस्कृत केले पाहिजेत, प्रेरणा दिली पाहिजे। त्यांना आपण लहानपणापासूनच या धर्माच्या कार्यात सहभागी केलो तरच ते पुढे त्यांची पिढी एक सशक्त हिंदू म्हणून घडेल, हीच मी सर्व हिंदूंना प्रार्थना करतो। हा आपल्या समाजाप्रती बघण्याचा एक दृष्टिकोन आपला बदलतो। आपला अंगातला आळस झटकून आपण या दौडमध्ये रोज सहभागी होतो, हे एक चांगली गोष्ट आहे। कारण हा फक्त दौड म्हणजे हिंदू धर्माला जागृती नसून हा व्यायामाचा सुद्धा एक प्रकार आहे। कारण आता सध्याला शरीराला व्यायामाची सुद्धा गरज आहे, त्यामुळे दौडच्या माध्यमातून एक शरीराला आपला व्यायाम सुद्धा मिळतो। मेघन तारिहळकर, युवक मंडळ कांगली गल्ली बेळगावचे नारायणी। आम्हाला खूप आनंद होतोय की आम्ही गेले 15 वर्ष बेळगावचे नारायणी करतो। आम्हाला दौड आल्याबद्दल भी खूप आनंद आहे। आम्ही सगळ्यांचा धन्यवाद करतो। आम्हाला दौड येते आमच्या इथं, आम्हाला खूप आनंद होतोय। आमचं महिला मंडळ पण खूप आदराने त्यांचा आनंद घेतोय। आम्ही त्या दौडचं स्वागत करत आहे। आमची मुलं दौडला जाण्याचा उद्देश म्हणजे यांना पुढे प्रोत्साहन मिळाला पाहिजे, आमची मुलं चांगल्या याच्यात तयार व्हायला पाहिजेत। त्याच्यासाठी आम्ही मुलांना दर आता वर्षी आम्ही मुलांना पोहोचतो। आज झाली 15-20 वर्ष, 15च्या वर झाली आमची मुलं सगळी गल्लीतली तयारी